आपल्या सोबत आहेत गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी। मुख्यमंत्री विज्ञान वारी आलेली आहे। विद्यार्थी जे आहेत ते विज्ञानाचे धडे घेऊन आलेले आहे। तुमच्या पुढाकाराने हा उपक्रम आज अतिशय आनंद होतोय की वर्ध्यानंतर भंडारा जिल्ह्यातले देखील बालवैज्ञानिक हे इस्रो सायन्स सेंटर आपल्या बेंगलोरला जाऊन ह्या ठिकाणी वापस आलेले आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान निश्चितच हे सकारात्मक आहे। भविष्यात देखील अशा पद्धतीच्या चांगल्या बालवैज्ञानिक निवड करून त्यांना देशातल्या जगातल्या चांगल्या विज्ञान केंद्रांपर्यंत पोहोचून त्यांना सध्या चालू असलेलं सायन्स टेक्नॉलॉजी याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे। मोठा वर्ध्याचे विद्यार्थी जाऊन आले, आता इथले विद्यार्थी, चांगला उपक्रम आहे। महाराष्ट्रभर राबवण्याचा मानस होता, त्याचं काय? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल की आपण त्यांच्यासमोर जो एक उपक्रम दिला होता, जी संकल्पना दिली होती की मुख्यमंत्री विज्ञान वारी योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी हे इस्रो सायन्स सेंटर बेंगलोरला भेट देतील आणि राज्यावर चांगले परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे नासा अमेरिकेला भेट देतील। त्यांनी तात्काळ त्याला मंजुरी दिली, शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे। लवकरच वर्धा भंडारानंतर आता हळूहळू राज्यातले इतर जिल्ह्यातले विद्यार्थी देखील इस्रो सायन्स सेंटर बेंगलोरला भेटी देतील। त्याच पद्धतीची इतर जे चांगले सायन्स सेंटर आपल्या देशातले आहे त्या ठिकाणी जातील आणि राज्यस्तरावर चांगले परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे नासा अमेरिकेला भेट देतील। राहुल गांधी यांनी जी टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्याबाबत, व्यंग्यात्मक टीका होती, कसं बघता? आपण बघितलं की मागच्या सततच्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेसची होणारी पराभव, त्याच्यामुळे नैराश्याच्या भावनेतून राहुल गांधी अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात। हां भाऊ, काय सांगणार? पुन्हा असा कार्यक्रम होणार नाही, अशा पद्धतीचे कार्यक्रम हे संपूर्ण राज्यामध्ये आपण हळूहळू करणार आहोत। वर्ध्यापासून सुरुवात झाली, आज भंडाऱ्याचे विद्यार्थी देखील त्या ठिकाणी इस्रो सायन्स सेंटर बेंगलोरवरनं परत आलेले आहे। टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले चांगले बालवैज्ञानिक हे या ठिकाणी भेट देतील। चाकणमधल्या 20 कंपन्या बंद झाल्या, स्थलांतर झालं, त्यावरून शरद पवारांनी टीका केलेली आहे। आपण बघतोय की मागच्या 10 ते 12 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात उद्योगामध्ये महाराष्ट्राने अतिशय भरभराटीने त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे। अशा वेळेस असं होऊ शकते की काही ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या ठिकाणच्या उद्योजकांना समाधानकारक नसावं, परंतु या संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब यांनी पुढाकार घेतला आहे। ते तातडीने त्यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधून समाधान काढणार आहे। ओबीसीच्या जातीय जनगणनेसाठी केंद्राचा पुढाकार दिसतोय। मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं होतं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला, मागणी होती ओबीसी समाजाची। आपण बघितलं की ओबीसी समाजाच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे। येणाऱ्या काळात निश्चितपणे जी ही मागणी आहे ती देखील पूर्ण करण्यात येईल। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।